मुख्यमंत्री यांची एक मुलाखत समोर आली आहे। सध्याचे मुख्यमंत्री असं म्हणत आहेत की उद्धव ठाकरे यांची सरकार फडणवीस, आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांना अटक करत होती। का करत होती अटक? काहीतरी त्यांनी केले असेलच ना। कोणीही कारणाशिवाय कोणाला अटक करते का? व्यक्ती नाही तर सरकार कारवाई करते। एकनाथ शिंदे यांनी सांगावे की त्यांना नरेंद्र मोदी यांचे सरकार का अटक करणार होते। एकनाथ शिंदे यांच्यावर अटकेचा दबाव होता। देवेंद्र फडणवीस हे अपराधी होते, त्यांच्यावर फोन टॅपिंगचा आरोप होता। देवेंद्र फडणवीसांवर गुन्हे दाखल झाले आणि या गुन्ह्यामध्ये अटक होऊन आपल्याला शिक्षा होऊ शकते याची त्यांना भीती होती। फडणवीस, गिरीश महाजन, दरेकर, शेलार, प्रसाद लाड हे लोक कायद्याच्या दृष्टीने अनटचेबल आहेत का? यांना कोणी हात लावू शकत नाही का? कायद्याच्या दृष्टीने जर त्यांनी काही अपराध केले असतील, आर्थिक गुन्हे केले असतील, तर काही अपराध केले असतील तर त्यांना कायदा हात लावू शकत नाही। ते काही कायद्याच्या वर आहेत का? या देशात प्रधानमंत्री यांच्यावर कारवाई झाली आहे, राज्यपाल यांच्यावर देखील कारवाई झाली आहे। विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांना मोदी सरकारने अटक केली आहे। अनेक मंत्री, आमदार, खासदार यांना महाराष्ट्रात आणि देशभरात अटक झाली आहे। प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबई बँक घोटाळ्याचा आरोप होता, त्याची चौकशी सुरू होती। मला अटक होईल या भयातून त्यांनी शिंदेंवर दबाव आणला आणि शिंदेना अटकेची भीती दाखवली। हो की नाही विचारा। एकनाथ शिंदेने सांगावं त्यांना मोदी सरकार का अटक करणार होतं, कारण सांगू शकतात? मी सांगतो नाही तर। एकनाथ शिंदेवर दबाव होता अटकेचा आणि म्हणून ते 40 आमदार आणा ना, ते तुम्हाला अटक करू। प्रवीण दरेकर यांच्यावर का कारवाई करू नये? त्यांच्यावरती मुंबई बँक घोटाळ्याचा आरोप तेव्हा होता आणि त्याची चौकशी सुरू होती। बेकायदेशीरपणे कर्ज वितरण, कोणते लाड ना, लाड वगैरे जे लोक आहेत त्यांच्यावरती अनेक प्रकारचे गुन्हे आहेत। पोलिसांनी तपास करू नये असे यांचं म्हणणं आहे का? डरपोक लोक आहेत ते, म्हणून त्यांनी पक्ष फोडले स्वतःची अटक टाळण्यासाठी, स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले आणि उद्धव ठाकरेंचे सरकार पाडलं। नाहीतर यांच्यावरती गुन्हे दाखल होते आणि हे गुन्हे अटक व्हावी अशा प्रकारचे होते। गिरीश महाजन यांच्यावरचे गुन्हे पहा तुम्ही काय ते। सरकार येईल, केंद्रातलं सरकार 100% बदलत आहे। मिस्टर फडणवीस, मिस्टर शिंदे आणि त्यांची टोळी, मी जबाबदारीनं बोलतोय, केंद्रातलं सरकार 100% बदलत आहे। तेव्हा हे तुम्ही आल्यावर जे गुन्हे रद्द केलेत, FIR रद्द केलेत, चौकशा रद्द केल्यात, त्या चौकशा लागतील आणि कायदेशीर कारवाई होईल। कायदेशीर म्हणतोय, तुम्ही करता बेकायदेशीर तशी नाही, असं मुख्यमंत्र्यांचं एक मुलाखत समोर आलेली आहे। सध्याचे मुख्यमंत्री असं म्हणतायत, स्वतः ते ज्या सरकारमध्ये होते शिंदे, उद्धव ठाकरे यांच्या, ते सरकार, मी व्यक्तिशः उद्धव ठाकरे म्हणत नाही, सरकार कारवाई करतं। त्यांनी काय सांगितलंय की फडणवीस, गिरीश महाजन, बरोबर ना, दरेकर, शेलार, लाड यांची नावं घेतली का? हे लोक अनटचेबल आहेत का कायद्याच्या दृष्टीने? जर त्यांनी काही अपराध केले असतील, आर्थिक गुन्हे असतील, इतर काही अपराध असतील, ते त्यांना कायदा हात लावू शकत नाही का? हे कोण आहेत? हे कायद्याच्या वर आहेत का? या देशामध्ये प्रधानमंत्र्यांवर कारवाई झालेली आहे, राज्यपालांवर कारवाई झालेली आहे। विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन ह्यांना मोदी सरकारने अटक केली। अनेक मंत्री, आमदार, खासदारांना या महाराष्ट्रात आणि देशभरात अटक झाली। मग हे जे पंचक आहे, ज्यांचं नावं घेतली शिंदेनी, त्यांच्यावर अपराध असतील आणि सरकार त्याची चौकशी करत असेल, तर यांच्या अंगाचा इतका तिळपापड का व्हावा? त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांचे फोन टॅपिंगचा आरोप होता, अत्यंत गंभीर आरोप आहे। इंडियन टेलिग्राफ ऍक्ट, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आणि इतर काही सेक्शन्स, त्यांनी विरोधकांचे फोन अत्यंत बेकायदेशीरपणे चोरून ऐकण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर पाळत ठेवली। देवेंद्र फडणवीस यांच्या हुकमावरून रश्मी शुक्ला तेव्हा प्रमुख होता त्या खात्याचा, त्यांची चौकशी सुरू होती, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले।
आणि या गुन्ह्यामध्ये अटक होऊन आपल्याला शिक्षा होऊ शकते, या भयातून देवेंद्र फडणवीस हे तडतड 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 करू लागले. हे सत्य आहे. जगभरामध्ये असे गुन्हे हे अत्यंत भयंकर गुन्हे मानले जातात आणि अमेरिका असेल, युरोप असेल आणि आपला देश असेल, इथे अशा गुन्हेगारांना तात्काळ अटक केली जाते. मला अटक होईल या भयातून त्यांनी शिंदेंवर दबाव आणला आणि शिंदेना अटकेची भीती दाखवली. हो की नाही विचारा. एकनाथ शिंदेने सांगावं त्यांना मोदी सरकार का अटक करणार होतं. कारण सांगू शकतात? मी सांगतो. नाही तर एकनाथ शिंदेवर दबाव होता अटकेचा आणि म्हणून ते 40 आमदार आणा ना, ते तुम्हाला अटक करू. प्रवीण दरेकर यांच्यावर का कारवाई करू नये. त्यांच्यावरती मुंबई बँक घोटाळ्याचा आरोप तेव्हा होता आणि त्याची चौकशी सुरू होती. बेकायदेशीरपणे कर्ज वितरण, कोणते लाड ना, लाड वगैरे जे लोक आहेत त्यांच्यावरती अनेक प्रकारचे गुन्हे आहेत. पोलिसांनी तपास करू नये असे यांचं म्हणणं आहे का?